गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू ए व्हेरी हॅपी न्यू इयर. आणि आपण 3 दिवसाच्या फॅमिली ट्रिपवर गेलो होतो. रात्री आलोय आणि आता आपण निघलोय. तर अर्धी टाकी आणि एक गाडी CNG आहे आपल्याकडं. आणि आपण एक 5 वाजताची रिझर्वेशन ट्रिप एक्सेप्ट केली आहे. गाडी वॉश केली सकाळी उठल्यावर. सो आता बघूया, जर गर्दी नसेल CNG पंपावर तर आपण CNG भरणार आहे 10 मिनिटात. जर 10 मिनिटाच्या वरती लागणार असेल तर आपण भरणार नाही, कारण आपल्याला इथनं पोहोचायला एक 12-13 मिनिटं लागतात. तर बघूया, जर गर्दी नसेल तर CNG भरून, नाही तर डायरेक्ट कस्टमरच्या लोकेशनला पुणे रेल्वे स्टेशनची राईड आहे 297 आपल्याला भेटणार आहेत 14 किलोमीटरचे. तर ठीक आहे, बघूया. राईड कम्प्लीट झाली नाही तर करतो अपडेट. आपण स्टेशनला कस्टमरला सोडलं प्लॅटफॉर्म नंबर 1 ला. तर आपल्याला COIP कॉलेजच्या इथंच असताना एक ट्रिप आली वाकडची. ही स्टेशनपासूनच होती, प्रायोरिटी होती वाटतं, कारण मला 307 रुपये दाखवले 16 किलोमीटरचे का 18 किलोमीटरचे. तर आपण ती घेतली आणि स्टेशनला जसं एंटर करणार तेवढ्यात कस्टमरचा कॉल आला. कुठं थांबलेत, गांधीजीच्या स्टॅच्यूच्या इथे थांबलेत, बोललेत. तर ठीक आहे म्हणलं, मला एक ड्रॉप आहे. इथंच होता स्टेशनच्या एंट्रन्सला ड्रॉप केला. एक 2-4 पावलं फक्त पुढं. परत फोन लावला, तिथंच थांबले होते. त्यांना घेतला आणि वाकडला सोडले. आपण ब्रिजच्या अलीकडेच आतमध्ये ते दत्त मंदिर वगैरे आहे तिथं. तर आता इथं कस्टमरचं बिल झालं तर 402 रुपये आपल्याला दिले 287 प्रायोरिटी बुकिंगचे कस्टमरकडनं घेतलेत उबेरनी. आणि आता ओलाचं रिचार्जचं काहीतरी विषय आहे. तर आता मी बघू, आज रिचार्ज करतोय का नंतर रिचार्ज करतोय माहिती नाही. तर आता इथनं आपण रॅपिडो चालू करू आणखी, कारण जर रेट व्यवस्थित भेटला उबेरचा तर ठीक, नाही तर मग आपण रॅपिडो घेतो. कारण ओलाचा आता रिचार्ज मारावं लागेल. आधी मला माहिती घ्यावी लागेल पूर्ण प्रॉपर कसं काय काम आहे त्याचं. नंतर मग रिचार्जचं बघूया. कुणी जर केला असेल रिचार्ज तर मला कमेंट करून सांगा, नंतर मग मी पण त्या पद्धतीने रिचार्ज करतो. तर ठीक आहे, आता मी रॅपिडो चालू करतो आणि बघूया नेक्स्ट डेट कुठं पडते आपल्याला. आपण थांबलो होतो, तिथनं बाहेर पडलो मेन रोडला. तर थोडंसं आलो असेल समोर पिंपळे सौदागर लेफ्ट, पिंपळे निलक राईट, तिथंच थांबलो सिग्नलला बरोबर. तिथनं आपल्याला एक राईड आली 1.5 किलोमीटर पिकअप आणि 4.5 किलोमीटरचा ड्रॉप. 142 रुपये काहीतरी दाखवलेत. 1.2चं सर्च दाखवलं. ठीक आहे, मी घेतली आणि आलोय कस्टमरच्या लोकेशनला. इथं कॉल केला, येतो बोललेत. आणि तेवढ्यात मला ओलाची पण राईड आली 201ची. ती होती स्वारगेट बस स्टँड. म्हणजे रिचार्ज नाही केलं तरी आपल्याला पडतीये राईड. तर बघू, ट्राय करू. आता ही राईड कम्प्लीट करतो, छोटीशी 10-15 मिनटं लागेल. आणि नंतर मग आपण ओलाचं बघू, जर काय विषय ते मला एकदा बघावं लागेल. आपण ऑलरेडी आता कस्टमरच्या लोकेशनला आहे, आतमध्ये आलो, कॉल केला, येतो बोललेत. राईड कम्प्लीट झाली तर करतो अपडेट आणि बघतो जरा ओलाची जर पडली तर मग किती वेळ लागतोय आपल्याला. 191 कस्टमरकडनं घेतलेत आणि 136 आपल्याला दिली. तर अशा प्रकारे 707 आपलं अर्निंग झालंय. गाडी चालली 41 किलोमीटर. टाइम झालाय 6:19. आपण आहे कोकणे चौकातनं थोडंसं राईट मारून लगेच ज्युपिटर डायग्नोसिस सेंटर आहे काहीतरी. लेडीज होत्या एजेड आणि त्यांच्यासोबत कोणतरी होतं, त्यांना सोडले. तर आता इथनं बघूया आपण कुठं जातोय. आपण ओलाकडनं राईड घेऊन आलो. 277 रुपये कस्टमरचं बिल झालंय. 255 रुपये आपल्याला दिलेत. आणि एअरपोर्ट मधनं बाहेर आलो तर उबेरचं बघितलं, सर्च दाखवतात. आपण सर्च काय नाही पडले आपल्याला एक राईड आली वाकडची 312 का 313 रुपये 39 मिनिटं 20 किलोमीटर आपण घेतली आहे. आणि चाललोय आपण एअरमॉलला. तर बघूया आता. टाइम झालाय 7:07. गाडी चालली 62 किलोमीटर आणि 900-950 आपलं अर्निंग झाले. आता इथनं आपण वाकडला आपण कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल 474 474 298 रुपये आपल्याला दिलेत. 300 रुपये. आता आपलं 1005 का 1007 रुपये झाले उबेर आणि 250 255 ओला. तर 1260 रुपयाचं अर्निंग आपलं झालंय. टाइम झालाय 7:53 म्हणजे 8 वाजलेत आणि 84 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि अर्धी टाकी आणि एक गाडी CNG आहे आपल्याकडं. तर आता इथं पुढं बघूया, पुढं राईड
भेटते, राईड पडतात येत, एखादी व्यवस्थित राईड करतो म्हणजे आपल्याला परवडेल अशी राईड. तर आपण आता एअरपोर्ट पासून राईड घेऊन आलो ती वाकडला. तिथनं आपण एक छोटीशी राईड केली, 154 रुपयाची उबेरची, 109 रुपये आपल्याला दिलेत. 5-6 किलोमीटरची राईड होती. इथंच पिंपळे सौदागरलाच होती, पिंपळे निलकपासनं, विशालनगरपासनं. तर कस्टमरला सोडले आता, 109 रुपये आपल्याला भेटलेत. आता इथनं बघूया. आणि उबेरचा इन्सेंटिव्ह पण दिसतोय मला की 8 ट्रिपा पूर्ण केल्या तर तुम्हाला 190 रुपये भेटेल. तर आपले ऑलरेडी आता 5 ट्रिपा उबेर आणि 1 ट्रिप आपली ओला, तर 1115 रुपये उबेर झालेत आणि 256 रुपये आपले. आपण आता इथं पिंपळे सौदागर रोडला आहे. तर इथं आता या 2-3 कॅब उभ्या आहेत. पुढे एक स्विफ्ट आहे आणि ही सेलेरिओ आहे. तर इथनं मला 2 फेक राईड आल्या. 1.5 किलोमीटर दाखवलं, 84 घेतली आपण, लगेच कॅन्सल झाली. परत आली, परत घेतली, परत कॅन्सल झाली. आता रोडच्या पलीकडून आली, तिथनंच लोकेशन, ती पण घेतली, कॅन्सल झाली. 3 राईड एकाच पोझिशनला कट झाल्यात. तर हे असे फेक राईड टाकतात. आता आपलेच हे ड्रायव्हर कॅबवाले आहेत, असं काही वेगळे नाही आहेत कुणी. तर या फेक बुकिंग टाकून इथं दुसऱ्यांचं रेटिंग खराब करतात. तर असं कृपया कोणी करू नये. 2-3 कॅब आहेत पुढं, इथलेच यांच्यापैकीच कोणतरी आहे आता बसल्या बसल्या आपलं टाइमपास करत बसायचं. बुकिंग टाकायची, कॅन्सल करायची, बुकिंग टाकायची, कॅन्सल करायची. तर स्वतः नाही करायचं तर नका करू, दुसऱ्याचं रेटिंग कशाला खराब करायचं. तर ठीक आहे, आता बघूया. आता इथनं थोडीशी जागा सोडतो म्हणजे काय होईल, आपलं रेटिंग उगाच खराब होईल. 3 राईड माझ्या कॅन्सल झालेल्या आहेत. मग ते उबेरवाल्यांना दिसतं का आपण राईड कॅन्सल करतोय म्हणून. आपण आता वाकडला एक राईड केली छोटीशी, 1.5 किलोमीटर पिकअप, 1.5 किलोमीटर ड्रॉप, 115. आणि त्याच्यानंतर तिथनंच थोडीशी एक 700-600 मीटरपासून कुणाल आयकॉनला. तर ती केली आपण हिंजवडी फेज 1ची 8.5 किलोमीटरची. त्याची 128, 135 होतं, 128 आपल्याला दिलेत, ऑनलाईन पेमेंट होतं. तर अशा प्रकारे आपल्या 7 राईड झालेले आहेत उबेरच्या, 1 राईड ओला. तर आपलं 1582 रुपयाचं काम झालंय. गाडी चालली 108, टाइम झालाय 10, अर्धी टाकी CNG. तर बघूया, आणखी 1 राईड आपल्याला उबेरची पाहिजे 190 रुपये इन्सेंटिव्ह घेण्यासाठी. तर बघू एखादी व्यवस्थित आता राईड आपण बघूया, कारण आपण या 2 राईड आपण छोटे झाले तर आपल्या काही विशेष काम नाही. पण ठीक आहे, 190 रुपये भेटतील, ते मॅनेज होऊन जाईल. तर बघूया आता इथनं आपण पुढे जातोय. स्टेशनला आलोय आपण आज आणि पोलिस भरपूर आहेत, अजिबात उभं राहू दिलं नाही. कस्टमरने ऑनलाईन पेमेंट केलं. तर आधी सुरुवातीला मला कॅश दाखवलं होतं, नंतर ऑनलाईन पेमेंट. ठीक आहे, 238 रुपये आपल्याला भेटलेत. आता इथनं 6 ते 10 कॅब दाखवतोय आपल्याला उबेरला. आपल्याला 1 राईड पाहिजे. आणि पुढं जाम बघा किती आहे, दिसतोय का नाही काय माहिती तुम्हाला. याच्यात बस आहेत आउटगेटचे, तिथं इकडून तिकडून फुल जाम आहे. असं होतं मग, नाही तेव्हा मोकळं, नाही तेव्हा पार उभं राहायला पण जागा नाही. ठीक आहे, बघू राईड पलीकडनं जाऊन, नाही तर मग इकडं मागच्या मेट्रो स्टेशनला जातो तिकडं आणि तिकडनं बाहेर पडतो. जवळपास बघा आता 1580 आणि हे 16, 1610, 17, 18, 1810, 1810 किंवा 1820 आपलं अर्निंग झाले. टाइम झालाय 11:15, 11 मिनिटं. गाडी चालली 131 किलोमीटर. आणि 1 राईड जर आपण केली उबेरची तर 190 रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह भेटेल. तर बघूया आपण आता उबेरचीच राईड करायची आपल्याला एक, आणि पुढे बघू किती काम करतोय. 4 गाड्या CNG आहे आपल्याकडं. तर आपल्याला एअरपोर्ट पासून राईड पडली. स्टेशनला गेलो होतो पण ट्रॅफिक होतं, सो आपण एअरपोर्टला गेलो. एअरपोर्टला 50 ते 60 कॅब होत्या आणि नंतर म्हटलं थांबू कारण फ्लाईट होत्या. तर जवळपास 60 कॅब होत्या. नंतर पडली राईड आपल्याला, फर्स्टच राईड पडली संत तुकाराम नगर पिंपरी. म्हटलं ही घ्या, आपल्याला आपल्या घराकडचीच आहे. 250 रुपये फेअर दाखवलं, सो घेतली. आणि कस्टमरला DY पाटील कॉलेजच्या इथं उतरायचं वाटतं. तर फक्त येताना मला म्हणले मला फक्त चहा प्यायचा आहे. म्हणलं ठीक आहे, आता हरकत नाही, सकाळी 5ला निघलेत म्हणले. चला जातील 5-10 मिनिटं. अशी आपली घरचीच राईड आहे शेवटची. सो आणि त्यांना त्यांच्या मुलीसाठी घड्याळ घ्यायची. आता इथं रोडला तर मला माहित नाही कुठं, एक दिसलं होतं पण ते एकदम छोटं शॉप होतं. तर आता इथनं आपल्याला आर्मीच्या एरियातनं निघायचं, तिकडं तर नाही. खडकीत जर भेटलं तर रोडला ठीक, नाही तर नाही. मग आपण आपलं बघूया, रोडला जर दिसलं व्यवस्थित तर
ठीक, नाही तर मग आपण निघतोय पुढं. जवळपास आता 1820 रुपयाचं काम झालंय. या राईडमधनं आपल्याला 230 240 भेटतील. 220 230 जरी भेटले तर 2050 आणि 190 इन्सेंटिव्ह, 2200-2300 रुपयाचं आपलं काम होऊन जाईल. तर बघूया, करतो अपडेट. तसं आलोय आपण DY पाटीलला, कस्टमरला सोडले. आता इथनं आपण परत आपल्या घराच्या साईडला निघू. टाइम झालाय 1 वाजलाय आणि 350 कस्टमरचं बिल 353 रुपये आणि 238 रुपये आपल्याला दिलेत. तर आता इथनं आपण हळूहळू निघू घराच्या साईडला आणि गॅस भरायचा आपल्याला जाताना. तर 238 आणि 1820 समजा 2, तर झालेत आपले 1858 आणि 300 200 2058 आणि 190, तर 200च पकडा. तर झालेत आपले 2258 रुपये. 2258 रुपये आपलं काम झाले. गाडी चालली 156.6 किलोमीटर आणि टाइम झालाय 12:58. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण थांबतोय. आता इथनं आपण जाता जाता गॅस भरू उद्यासाठी. आणखी राईड झाली असती पण CNG आता आपला 3 गाड्या आहे आणि जाताना बहुतेक संपून जाईल माझ्या हिशोबाने. तर 500-550चा CNG बाकी आपले. तर भेटूया डायरेक्ट आता उद्या. CNG भरला आता आपण गाडीमध्ये 520 रुपयाचा, 520.60 पैसे. 520 रुपयाच्या CNG मध्ये 2270 रुपयाचं 60 रुपयाचं काम केले, 2500चं. तर ठीक आहे, अशा प्रकारे काम झालं पाहिजे. 158 किलोमीटर समजा 150च पकडा, कारण ते आता फिरलो मी तिकडनं मोकळा आलो. तर हरकत नाही. अशा प्रकारे काम करा सगळ्यांनी. आता बघा, सकाळी लवकर निघायचं, कारण मला ट्रिप नाही भेटल्या व्यवस्थित. नंतर मग 100-150 अशा ट्रिपा केल्या आपण. जर त्या नसत्या कंटिन्यू, जर 200-250 वाले भेटले असते तर 2,500-3,000 200-250 रुपये तर आपल्या वरती कुठं नव्हते गेले आज. त्यातल्या त्यात आपण ठीक आहे, आपण इन्सेंटिव्ह साठी ते केलं की कमी मेहनत मध्ये आपल्याला तेवढाच पैसा भेटला पाहिजे, त्या हिशोबाने आपण काम केलं. तर आजचा दिवस आपला सुरुवात होते नवीन वर्षाची. तर आपण टार्गेट ठेवूया इथून पुढे की ऍटलिस्ट 2000च्या पुढं 2100-2200 2,500 असं काम डेली करता आलं पाहिजे. तर आजचा दिवस तर आपण केलाय. आता उद्याचा दिवस कसा जातोय बघूया.